बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की संवाद साधताना शब्दांना किती महत्त्व आहे. खरं म्हणजे आपण जेव्हा संवाद साधतो कोणाशी तेव्हा शब्दाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तुमच्या भाव, तुमच्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील तेव्हा पोचतील, पण शब्द तरी लगेच पोचतात त्यांच्यापर्यंत. आणि शब्द वापरताना आहे ना, आपण खूप सावध राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. कारण शब्द एखाद्या बाणासारखे असतात. आपण जेव्हा धनुष्य बाण सोडतो तेव्हा एकदा सुटलेला बाण परत घेता येत नाही, आणि हा बाण जाऊन लक्ष्याला भेदतो आणि तिथे तो आपलं जखम म्हणा ती जखम करतोच. समजलं ना? तसं आपले शब्द आहे. आपण एकदा शब्द उच्चारले, एकदा आपल्या तोंडातनं शब्द गेले की ते परत घेता येत नाही, आणि शब्द जाऊन लोकांच्या मनाला भिडतात. आणि नंतर आपण किती सावरासावर केली तरीसुद्धा जखम बरी होईल, पण व्रण मात्र कायम राहतो, हे लक्षात ठेवायचं. व्रण कायम राहतो. म्हणून बोलताना आहे ना, चांगलं बोलायचं असेल विचार करायची गरज नाही, बिनधास्त बोला. कोणाबद्दल स्तुती करायची असेल, कोणाचं चांगलं बोलायचं असेल, बिनधास्त बोला. पण कोणाला वाईट सांगायचं असेल, कोणाला आपण काहीतरी क्रिटिसाइज करायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल, तर तेव्हा तुम्ही 1000 वेळा विचार करा शब्द वापरताना. समजलं ना? शब्दाचं महत्त्व खूप आहे. म्हणून असं म्हणतात की कमी बोललेलं नेहमी बरं असतं. आपण जेव्हा जास्त बोलतो ना, तेव्हा आपण कधी कधी लोकांना दुखवतो, लोकांची मनं दुखावतो आपण. आणि काय होतं माहिती आहे, परिणामाचा विचार न करता आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपल्याला त्रास होतो मग. कारण माणसं आहेत ना, चांगलं बोललेलं पण विसरत नाहीत आणि वाईट बोललेलं पण विसरत नाही. लक्षात ठेवायचं, दोन्ही गोष्टी ते विसरत नाही. तुम्ही जर त्यांची स्तुती केली असेल ना, तर ते पण ते लक्षात ठेवतात. पण त्याच्याहीपेक्षा मोठं, तुम्ही जर त्यांच्याबद्दल काही वाईट बोललं असेल तर ते मात्र ते कायम लक्षात ठेवतात. हे लक्षात ठेवा. म्हणून बोलताना विचार करून बोला.